जेव्हा लोक देवाला घाबरत नाहीत, तेव्हा ते संकोच न करता त्याच्या नियमांचे उल्लंघन करतात. जेव्हा देवाचे भय नाहीसे होते, तेव्हा परिणामांचे भय उरत नसते. परंतु प्रीती करणारे हृदय हे देवाबद्दल आदरयुक्त भीती बाळगते आणि देवावर प्रीती देखील करते. काय आपण देवावर प्रीती करणारे आहात? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, मानवामध्ये परमेश्वराने इच्छा, करुणा, कळवळा, प्रीती इत्यादी अनेक गोष्टी हृदयाशी निगडीत अशा निर्माण केलेल्या आहेत, ज्याला आपण भावना म्हणतो. हृदय जितके मृदू तितक्या या भावना मृदू असतात आणि हृदय जितके कठीण तितक्या या भावना कठोर असतात. हृदयाद्वारे व्यक्त केलेल्या भावना या देवाबरोबरचे नाते आणि इतर माणसांबरोबरचे नाते दर्शवितात. आपण मागील कार्यक्रमात ऐका, शिका आणि पालन करा याविषयी माहिती घेतली होती. आजच्या आपल्या अध्ययनात आपण देवाबरोबरचे आमचे नाते दृढ कसे करावे याचे सूत्र पाहणार आहोत. माझी खात्री आहे आम्हा प्रत्येकाला या सूत्राची गरज आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मी आपणाला आधीच सांगितलं की अनुवाद हे स्मरण पुस्तक आहे. अनुवाद म्हणजे दुसरे नियमशास्त्र. यावरून नियमशास्त्राचा पुनरुच्चार केला आहे असे स्पष्ट दिसते. देवाने लोकांसाठी काय काय केले त्याचे त्यांना स्मरण व्हावे आणि वचनदत्त प्रदेशात गेल्यावर देवाची सेवा करण्यासाठी लोकांनी काय करावे हे त्यांना समजावे ह्या हेतूने मोशेने हे सर्व पुन्हा सांगितले. मी आपणाला सांगितलं होतं की याजक आणि लेवी यांच्या संबंधीच्या गोष्टी ह्या पुस्तकात वगळण्यात आलेल्या आहेत, परंतु लोकांनी काय लक्षात ठेवावे ते आवर्जून सांगण्यात आले आहे. अनुवादाचे पुस्तक वाचताना ख्रिस्ती अंतकरणाला नेहमीच आनंदाचे भरते येते, कारण श्रोत्यांनो, हे आपल्या तारणाऱ्याच्या विशेष आवडीचे पुस्तक होते. शत्रूंशी 2 हात करताना त्याने याच पुस्तकातील वचने सांगितलीत. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा सैतानाने त्याची परीक्षा घेतली, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने ह्याच पुस्तकातील वचनांच्या आधारे त्याचा सामना केला. अनुवादाच्या पुस्तकाचे मोहक सौंदर्य आणि पूर्ण सामर्थ्य हे पुस्तक प्रत्यक्ष वाचल्याशिवाय आपणाला कधीच कळणार नाही. श्रोत्यांनो, म्हणून माझी आपणाला विनंती आहे की जेव्हा ह्या पुस्तकाचं आम्ही अध्ययन करीत आहोत, तेव्हा आपण हे पुस्तक स्वतः फार लक्षपूर्वक वाचावे. आणि जेव्हा मी अध्ययन घेते तेव्हा आपण ती वचने अवश्य वाचावीत आणि पाहावे की पवित्र शास्त्रात काय लिहिलेले आहे. 5वा अध्याय 1 ते 15 वचनांवर आम्ही मागच्या कार्यक्रमात विचार केला होता. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा अनुवादाचे पुस्तक 5वा अध्याय 16 पासून पुढच्या वचनांवर आज आम्ही विचार करणार आहोत. 16वे वचन वाचूया. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील आणि तुझे कल्याण होईल. माझा विश्वास आहे श्रोत्यानो की आज्ञा परमेश्वराप्रती व मानवाप्रती आमच्या कर्तव्यासंबंधाने आहे. जी लहान बालके आमच्या कुटुंबात वाढत आहेत त्यांच्यासाठी त्यांचे आईवडील देवाच्या जागी उभे राहतात. लहान लेकरे माता पितांकडे पाहून शिकतात आणि त्यांचा एक नमुना लेकरांच्या समोर असायला हवा. त्यांचं जीवन एक आदर्श जीवन असायला पाहिजे. नीतिसूत्रे 1 अध्याय आणि 8वं वचन सांगतं, माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक व आपल्या आईची शिस्त सोडू नको. जेव्हा लेकरे लहान आहेत तेव्हा मातापितांनी देवाच्या जागी उभे राहायला हवे. आता जेव्हा हे लोक वचनदत्त प्रदेशात प्रवेश करणार आहेत तेव्हा त्यांनी आपल्या आईवडिलांचा आदर करायचा आहे. जी राष्ट्रे ही आज्ञा पाळीत नाहीत
त्या राष्ट्राला आशीर्वाद मिळत नाहीत. काही मातापिता हा आदर प्राप्त करण्याजोगे जीवन जगत नाहीत. आणि हे मला माहीत आहे की अनेक जे आई वडील आहेत ते देवाच्या वचनाच्या इतक्या विरुद्ध आहेत, ते वाईट मार्गावर चालत आहेत आणि त्यांच्या जीवनाकडे पाहून त्यांच्या लेकरांना कुठलेच शिक्षण मिळत नाही. त्यांचा आदर्श त्यांच्यासमोर फार वाईट असा आहे. परमेश्वराला मातापितांना सुद्धा काही सांगायचे आहे. इफिस्करासपत्र 6 अध्याय आणि 4 वचन पहा काय सांगतं. इफिस्करासपत्र 6 अध्याय 4 वचन. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. दोन्ही आज्ञा एकत्रित लागू पडतात. 17 वचन पुढे वाचूया. खून करू नको ही व्यक्तिगत आज्ञा आहे. खून ह्या शब्दात पूर्वयोजना करून मारणे, राग किंवा आधीपासून जे व्यक्तिगत वैर आहे त्यामुळे सूड उगवणे हे सम्मिलित आहे. श्रोत्यानो, ह्या गोष्टीचा युद्धाशी काहीच संबंध नाही. युद्धाशी काहीच घेणे देणे नाही. थोड्यानंतर आम्ही ह्याविषयी पाहणार आहोत. परमेश्वर ह्या लोकांना सांगतो की त्या देशातील शत्रूंना नाश करा. युद्धामध्ये जे सैनिक लढाई लढतात त्यांना ही आज्ञा लागू पडत नाही. जेव्हा आमच्या देशाप्रती आमचे कर्तव्य काय आहे ह्याविषयी आम्ही अभ्यासू, तेव्हा ह्याविषयी आम्ही अधिक पाहू. 9वी आज्ञा युद्धामध्ये असलेल्या सैन्यात भरती झालेल्या लोकांना लागू पडत नाही. 18 वचन. व्यभिचार करू नको. आज आम्ही यौन संबंधाविषयी वेड्या असलेल्या युगात राहत आहोत. प्रत्येक कल्पना करण्याजोग्या मालाची जाहिरात यौनाद्वारे केल्या जाते. आपण पाहाल श्रोत्यानो की कशा प्रकारे जाहिरातींमध्ये अश्लील अशी चित्रे वापरण्यात येतात. अश्लील अशा गोष्टी सांगण्यात येतात. जागोजागी आम्हाला आज हेच आढळत आहे. देवाची आज्ञा आज सुद्धा तशीच आहे श्रोत्यानो, त्यामध्ये काहीच फरक झालेला नाही. देवाचं वचन सांगतं की व्यभिचार करू नको. आज हे सगळ्यात भयंकर असे पाप जगामध्ये पसरलेले आहे आणि हे आमच्या राष्ट्राला नैतिक रूपाने अधोगतीला नेत आहे. परंतु ह्याची आम्हाला जाणीव होत नाही. आज आधुनिक जे काही विचार आहेत, ज्या काही चालीरीती आहेत, त्या सर्वांच्या खाली ह्या गोष्टीला झाकण्यात येत आहे. 19 वचन. चोरी करू नको. प्रत्येक व्यक्तीच्या मनात कधी ना कधी काही ना काही चोरण्याचा विचार अवश्य येतो. प्रभूने शिकवले श्रोत्यानो की आमच्या मनातील विचारच पापाने भरलेले असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी मनात निरंतर तिरस्कार राहतो, जेव्हा त्या व्यक्तीविषयी क्रोध राहतो, तेव्हा काही काळानंतर ती जागा खुनाच्या अपराधी भावनेने भरते. मनातील वासना व्यभिचाराच्या अपराधी भावनेने मनाला भरते. 20 आणि 21 वचने पुढे सांगतात. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको. आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको. त्याचे शेत, दास, दासी, बैल, गाढव अथवा आपल्या शेजाऱ्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नको. लोभी वृत्ती जी आमच्यामध्ये असते तिच्या विरुद्ध जी आज्ञा आहे ती दर्शविते की जे दुसऱ्यांचे आहे ते प्राप्त करण्याची आमच्या मनात जेव्हा तीव्र इच्छा उठते तेव्हा ती चुकीची असते. ते एक पाप आहे. मोशे ह्या नवीन पिढीला नियमशास्त्र देवाकडून सरळ कसे प्राप्त झाले त्या विलक्षण अनुभवाला सांगत आहे. आता 22, 23 आणि 26 वचने वाचूया. ही वचने परमेश्वराने त्या पर्वतावर अग्नी, मेघ व निबिड अंधकार ह्यामधून तुमच्या सर्व मंडळीला मोठ्या आवाजात सांगितले. अधिक सांगितले नाहीत. त्याने 2 दगडी पाट्यांवर ती लिहून माझ्या हाती दिली. पर्वत अग्नीने जळत असता काळोखातून निघत असलेला त्याचा शब्द तुम्ही ऐकला. तेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या वंशांचे सर्व प्रमुख व तुमचे वडील जन माझ्याजवळ आले. नंतर 26 वचन. अग्नीमधून निघणारी जिवंत देवाची वाणी ऐकून आम्ही जसे जिवंत राहिलो तसा प्राणी मात्रांपैकी दुसरा कोण जिवंत राहिला आहे? श्रोत्यानो, तो इतका भयप्रद अनुभव होता की ते मोशेला म्हणत होते की तूच देवाकडून तो संदेश घे आणि आम्हाला सांग. 27 वचन.
म्हणून तू जवळ जा आणि आपला देव परमेश्वर जे काही बोलेल ते ऐकून घे. आणि मग आपला देव परमेश्वर तुला जे काही सांगेल ते आम्हाला सांग, म्हणजे आम्ही ते ऐकून त्याप्रमाणे वागू. इस्रायलांनी नियमशास्त्र पाळण्याचे वचन तर दिले, परंतु आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की त्यांनी ते पाळले नाही. देवाची त्याच्या लोकांसाठी असलेली कळकळ आम्हाला ह्या ठिकाणी दिसते. 29 वचन, त्यांचे मन नेहमी असेच राहिले, म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल. तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल. परमेश्वर वारंवार त्यांना हे सांगत होता, आवर्जून सांगत होता. त्याच्या मनात त्यांच्याविषयी कळवळा होता. परंतु दिसतं श्रोत्यानो की ह्या लोकांनी परमेश्वराच्या म्हणण्याकडे कान लावले नाहीत. त्याच्या म्हणण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. खरी समस्या जी होती श्रोत्यानो ती ही की हे राष्ट्र नियमशास्त्र पाळण्यामध्ये अयशस्वी ठरले. त्यांची परिस्थिती चांगली होती. त्यांना जे वचन परमेश्वराने दिले होते त्या वचन दिलेल्या देशात ते राहत होते. नियमशास्त्र त्या देशाला तसेच लोकांना देण्यात आले होते, परंतु हे लोक नियमशास्त्र पाळू शकले नाहीत.
ठिकाणी आमच्याकरिता एक पाठ आहे. जसे श्रोत्यानो, ते नियमशास्त्र पाळण्याकरिता समर्थ नव्हते, तसेच आम्ही सुद्धा समर्थ नाही. आम्ही असमर्थ लोक आहोत. आम्हाला परमेश्वराच्या सामर्थ्याची, मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. नियमशास्त्र एका आरशाप्रमाणे आहे. आम्हाला त्यात पाहायचे आहे व ते आम्हातील प्रत्येकाला दाखविण्यास समर्थ आहे की आम्ही पापी आहोत. स्नानघरातील आरसा चेहऱ्यावरील डाग तर दाखवतो, पण त्या डागाला धुवून काढण्याचे आणि समाप्त करण्याचे काम तो करीत नाही. नियमशास्त्र आम्हाला आमचे पाप दाखवू शकते, पण श्रोत्यानो, ते त्या पापांपासून आम्हाला वाचवू शकत नाही. कोणत्याही प्रकारे आरसा आमच्या चेहऱ्यावरील डागांना दूर करू शकत नाही. आम्हाला पाणी घेऊन त्या डागाला धुवावे लागते. नियमशास्त्र आरसा आहे जो आम्हाला सांगतो की आम्ही हे धुण्याचे कार्य करावे. तो आम्हाला सांगतो की आम्ही ख्रिस्ताजवळ यावे. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आम्हाला आमच्या सर्व पापांपासून धुवून काढते आणि सर्व पापांपासून शुद्ध करते. आपणाला हे गीत कदाचित माहीत असेल. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कुंड जाण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण. होय श्रोत्यानो, प्रभू येशूच्या रक्तामध्ये हे सामर्थ्य आहे आणि जे पापी आहेत त्यांना त्याच्याजवळ यावे लागते आणि आपल्या पापांची कबुली देऊन पापांचा अंगीकार करावा लागतो आणि प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवावा लागतो. महत्त्वाचे हे नाही की आपण 10 आज्ञांना स्वीकृती देता किंवा नाही, किंवा आपण त्याविषयी काय विचार करता. महत्त्वाचा प्रश्न आहे की काय आपण ह्या 10 आज्ञा पाळता. जर आपण प्रामाणिक असाल तर आपणाला माहीत आहे की आपण त्या पूर्णपणे काटेकोरपणे पाळू शकला नाहीत. ह्याचाच अर्थ आपणाला तारणाऱ्याची गरज आहे. यशायाचे पुस्तक 1 अध्याय आणि 18 वचन पहा काय सांगतं. यशया 1:18. परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील. जेव्हा आपण ख्रिस्ताकडे येता तेव्हा तो आपणाला सर्व अधर्मापासून शुद्ध करतो, आपल्या सर्व पापांची क्षमा करतो, जेणेकरून आपण त्याच्या समोर निष्कलंक असे उभे राहावे. आता श्रोत्यानो, आम्ही 6व्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्या ठिकाणी प्रेम आणि आज्ञापालन ह्यावर जोर देण्यात आलेला आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे अनुवादाच्या पुस्तकात 2 शब्दांवर भर आहे. एक तर प्रेम आणि दुसरा शब्द आज्ञापालन. जसे आम्हाला वाटते तसे नियमशास्त्र व आज्ञापालन ह्या पुस्तकात हाताळलेले नाही, परंतु प्रेम आणि आज्ञापालन हाताळण्यात आलेले आहे. नियमशास्त्रात देवाचे प्रेम व्यक्त झाले आहे. नियमशास्त्राचे सगळ्यात मोठे तत्व आहे प्रेम. म्हणून शुभवर्तमानाचे तत्व अनुवादाच्या पुस्तकात व्यक्त झाले आहे. आम्हाला दिसतं योहान 3:16 मध्ये की देवाने जगावर इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, परंतु त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. श्रोत्यांनो, तुम्ही व मी आज्ञापालनाद्वारे आमचे देवाप्रती जे प्रेम आहे ते प्रकट करतो. प्रभू येशूने त्याला अशा प्रकारे मांडले आहे. योहान शुभवर्तमान 14 अध्याय आणि 15 वचन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आज सुद्धा हीच सत्व परीक्षा आहे. जर आम्ही त्याच्यावर प्रेम करतो तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळू. कारण हे एक प्रेम प्रकरण आहे. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 19 वचन सांगतं. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 19 वचन. पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करीतो. प्रभू येशूने ह्याला सगळ्यात मोठी आज्ञा असे म्हटले आहे. अनुवादाचे पुस्तक 6 अध्याय आणि 5 वचन सांगतं, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. आमचे आज्ञापालन त्याच्या प्रती आमचे जे प्रेम आहे त्या प्रेमाचे प्रदर्शन आहे. श्रोत्यांनो, आज्ञापालन हे सर्वात महत्त्वाचे आहे. ह्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की जर ते आज्ञा पाळतील तर त्यांना सर्व आशीर्वाद प्राप्त होतील. आता आपणाला नवल वाटेल की नवीन करारातील प्रेमात जुन्या करारातील प्रेमापेक्षा
नवीन असे काय आहे? नवीन करारात देवाचे प्रेम, ख्रिस्ताचे मानवरूपात येणे, त्याचा मृत्यू ह्याच्याद्वारे इतिहासात रूपांतरित झाले आहे. रोमकरास पत्र 5 अध्याय आणि 8 वचन सांगतं, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तो आमच्यासाठी मरण पावला. श्रोत्यानो, इस्रायलांना मिसरमधून बाहेर आणणे, त्यांच्यावरचे प्रेम जाहीर करणे ही एक गोष्ट आहे आणि त्यांच्यासाठी मरणे ही एक वेगळी गोष्ट आहे. सिने पर्वताच्या माथ्यावरून बोलणे एक गोष्ट आहे आणि स्वर्ग सोडून मानवरूप धारण करून ह्या पृथ्वीवर येणे व संपूर्ण मानवजातीच्या पापांसाठी वधस्तंभावर प्राण देणे एक अलग गोष्ट आहे. पुन्हा सांगू इच्छिते श्रोत्यानो की तारण एक प्रेम प्रकरण आहे. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय आणि 10 वचन पहा काय सांगतं. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 10 वचन. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले. आम्ही अद्यापही मोशेच्या दुसऱ्या उपदेशात आहोत. 5 ते 7 अध्यायात तो 10 आज्ञांची उजळणी आणि स्पष्टीकरण देत आहे. आता मोठी आज्ञा काय आहे ते आम्ही पाहणार आहोत. 6 अध्याय पहिली 2 वचने वाचूया. तुमचा देव परमेश्वर ह्याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हाला शिकविण्याची मला आज्ञा केली आहे ते हे, तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे. त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्र पौत्र ह्यांनी तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून पाळाव्या, म्हणजे तू दीर्घायुषी होशील. ह्या ठिकाणी आज्ञा पालनावर भर आहे. 2 वर्गाचे लोक ह्या जगात आहेत श्रोत्यानो. एक तर देवावर प्रेम करणारे व दुसरे देवाचा तिरस्कार करणारे. लोकांच्या मनात काय आहे हे त्यांच्या आज्ञा पालनाद्वारे किंवा आज्ञा उल्लंघनाद्वारे स्पष्ट होते. त्याचा आम्हाला पुरावा मिळतो. अनुवादाचे पुस्तक 5 अध्याय आणि 29 वचन मी आपणाकरिता पुन्हा वाचत आहे. अनुवादाचे पुस्तक 5 अध्याय 29 वचन. त्यांचे मन नेहमी असेच राहिले, म्हणजे त्यांनी माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञांचे पालन केले तर किती बरे होईल. तशाने त्यांचे व त्यांच्या संततीचे निरंतर कल्याण होईल. यशया संदेष्टाद्वारे परमेश्वराने यशयाचे पुस्तक 29 अध्याय आणि 13 वचनात म्हटले, प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करीतात, तरी माझपासून आपले अंतकरण दूर राखितात आणि हे माझे भय बाळगितात ते केवळ मनुष्यांनी पढविलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगितात. श्रोत्यानो, आपणाला आठवतं का की शमूएल संदेष्टाने शौल राजाला कसे धमकावले होते? वाचते मी आपणाकरिता शमूएलाचे पहिले पुस्तक 15 अध्याय आणि 22 वचन. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. जेव्हा प्रभू येशूने शिमोन पेत्राला जबाबदारी किंवा कार्य सोपवले तेव्हा त्याने एकच प्रश्न विचारला. योहान कृषुभवर्तमान 21 अध्याय आणि 16 वचन आम्हाला सांगतं, पुन्हा तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करीतोस काय? स्वर्गामध्ये सगळ्यात अधिक विलक्षण गोष्ट म्हणजे प्रभू येशूला पाहणे, त्याचे माझ्यावरील प्रेम व त्याने माझ्यासाठी स्वतःला पूर्णपणे कसे दिले हे जाणून घेणे असणार आहे. आणि दुसरी उत्तम गोष्ट असणार ती म्हणजे की मी सर्वांवर त्या ठिकाणी प्रीती करेन व सर्व माझ्यावर प्रीती करतील. श्रोत्यानो, ह्यामुळेच स्वर्ग एक विलक्षण जागा होणार आहे. 3 वचन, म्हणून हे इस्रायला श्रवण कर आणि त्या काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझे कल्याण होईल आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील. देवाच्या सर्व आज्ञा पाळण्याचे वचन त्यांनी दिले तरी ते त्यात अपयशी ठरलेत, जसे आज सुद्धा आहेत. आता आम्ही अशा विधानाकडे येत आहोत श्रोत्यानो, ज्याला अनेक अभ्यासकारांनी संपूर्ण पवित्र शास्त्रात महान धर्मसिद्धांतिक विधान मानले आहे. 4 वचन सांगतं, हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. श्रोत्यानो, हे एक फार विलक्षण विधान आहे. देव परमेश्वर इब्री भाषेतील चतुष्कोन वर्णांतर हे आहे.
5 आणि 6 वचनात तो सांगतो की तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव. श्रोत्यानो, ह्याद्वारे मी हे अध्ययन समाप्त करीत आहे. ह्या वचनांवर आपण पुढे विचार करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आपण मानवाची क्षणभंगुरता जेव्हा लक्षात घेतो तेव्हा मानवाचे असहाय्यपण, असमर्थता दिसून येते. म्हणूनच आम्हाला परमेश्वराच्या सामर्थ्याची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आणि हे तेव्हा शक्य होते जेव्हा आम्ही देवाचे म्हणणे ऐकतो. आजच्या अध्ययनात जे सूत्र आपण शिकलो ते म्हणजे तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. होय, कोणत्याही मनुष्याला हे सूत्र माहीत असणे आणि त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. काय तुम्ही या सूत्राचे पालन आपल्या जीवनात करीत आहात? काय हे सूत्र देवाची एक आज्ञा म्हणून आपण स्वीकारलेले आहे? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत, कारण आम्हाला ठाऊक आहे तुझ्या चरणापाशी येणं आमच्यासाठी आशीर्वाद आहेत. प्रभूजी, तू आम्हाला शिकवलेलं आहेस आम्ही कशा रीतीनं तुझ्यावरती प्रीती करावी, कोणत्या प्रकारची प्रीती तू आमच्याकडून अपेक्षित करतोस हे आम्ही आज शिकलेलो आहोत. आणि म्हणूनच प्रभूजी, आमची प्रार्थना आहे, आमची विनंती आहे प्रभूजी, तुझ्यावरती त्याप्रमाणे प्रीती करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तू आमचा जिवंत देव आहेस, तू आमचा निर्माणकर्ता आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बाप्पा, तुझ्यामध्ये तू आम्हाला दृढ ठेव, तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. होय प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी यासाठी येतो की तुझ्याद्वारे आम्ही आशीर्वादित बनावं. आणि प्रभूजी, आम्ही इतरांसाठी देखील आशीर्वाद असं बनावं. होय बापा, आणि म्हणूनच आमच्या इच्छा तू परिपूर्ण कर की जेणेकरून तुझं गौरव आमच्या जीवनाच्याद्वारे होऊ शकेल. आणि म्हणूनच प्रभूजी, सर्व मान, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो. आणि या विनंत्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे भय धरा व त्याच्या आज्ञा पाळा. प्रभू आपणास सहाय्य करो.